नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा जेव्हापासून मुलांचं सीपी मुंबईचं ग्राउंड झालंय तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईला आम्हाला ग्राउंडमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, 1600 मीटर रनिंग मध्ये कमी मार्क्स पडत आहे, आम्ही 5 मिनिटाच्या अंदर मारणार आहे, 4.5 मिनिटाच्या अंदर आम्ही 1600 मीटर रनिंग मारणार आहे, आमचा जो ग्राउंडचा जो टायमिंग आहे हा सुद्धा त्या ठिकाणी 5.5 मिनिटापर्यंत येत आहे, म्हणजे 1600 मीटर रनिंग मध्ये खूप कमी मार्क्स या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पडत आहे। तर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ जास्त वाढणार आहे की कमी जाणार आहे याबद्दल एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते। आणि आता सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे आता जे विद्यार्थी मित्रांनो संपत आलेलं आहे, आता शेवटच एक ग्राउंड आहे, ठीक आहे। तर लवकरच आता हे संपणार आहे 5 ते 10 दिवसाच्या अंदर, ठीक आहे। तर सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी कटऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन एसबीसी एससीबीसी या सर्व कॅटेगरीचा याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर सर्वसामान्यांचा कटऑफ किती जाणार आहे, महिला उमेदवारांचा किती जाणार आहे, त्याचबरोबर माजी सैनिकांचा किती जाणार आहे, त्याचबरोबर होमगार्डांचा किती जाणार आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य त्याचबरोबर स्पोर्टमॅनचा कटऑफ किती जाणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की सीपी मुंबईचा कॅटेगरीनुसार कटऑफ किती जाणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जे सीपी मुंबई पोलीस भरतीचा जो कटऑफ आहे हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर सेफ जोन या ठिकाणी किती असणार आहे, तर किती मार्क जर असेल तर किती जण आपण या ठिकाणी पेपरला बसू शकतो। तर पहा एवढं जर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असेल तर नक्कीच तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो पेपरसाठी तुम्ही बसणार आहे, ठीक आहे। तर ह्या वर्षी कटऑफ किती जाणार आहे, तर कमी यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ जाणार आहे कॅटेगरीनुसार, ठीक आहे। तर याचं जे कारण आहे की मुलांना कमी मार्क्स सीपी मुंबई पोलीस भरतीला या ठिकाणी पडत आहे, ठीक आहे। तर सर्वसाधारणतः जो कटऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा तर हा जाणार आहे एससी कॅटेगरीचा 34 पर्यंत जाणार आहे ग्राउंडचा, एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 34 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा जे 38 पर्यंत जाणार आहे, एनटीपी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 36 पर्यंत जाणार आहे, एमटीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 38 पर्यंत जाणार आहे, एनटीटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 38 पर्यंत जाणार आहे, एसबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 34 पर्यंत जाणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 35 पर्यंत जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 36 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 40 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर महिला उमेदवार आहे सर्वसाधारण, तर महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे एससी कॅटेगरीच्या आणि एसटी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 26 पर्यंत कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 29 पर्यंत कटऑफ जाणार आहे आणि एनटीपी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 27 पर्यंत कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 29 पर्यंत कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर एनटीटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 पर्यंत कटऑफ जाणार आहे, एसबीसी कॅटेगरीचा असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कटऑफ जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल सर्वसाधारण 50 पैकी 27 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 50 पैकी 35 पर्यंत कटऑफ जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर स्पोर्ट्समॅनचा जो कटऑफ जाणार आहे एससी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे, एसटी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 28 पर्यंत जाणार आहे आणि एनटीपी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 29 पर्यंत जाणार आहे, एनटीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 30 पर्यंत जाणार आहे आणि एनटीटी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 30 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि एसबीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कटऑफ जाणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कटऑफ जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कटऑफ जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त येते, तर प्रकल्पग्रस्तांचा जो कटऑफ जाणार आहे 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे एससी कॅटेगरीचा आणि एसटी कॅटेगरीचा जाणार आहे हा 25 पर्यंत जाणार आहे, विजय कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 31 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर एनटीपी कॅटेगरीचा 26 पर्यंत जाणार आहे, एनटीसी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 32 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर एनटीटी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 33 पर्यंत जाणार आहे, एसबीसी कॅटेगरीचा जर असेल तर 26 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर असेल तर 27 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असेल तर 32 पर्यंत जाणार आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत जाणार आहे 50 पैकी, ठीक आहे। तर त्यानंतर येते भूकंपग्रस्त, तर भूकंपग्रस्तांचा जो कटऑफ जाणार आहे एससी कॅटेगरीचे असेल तर 50 पैकी 25 पर्यंत कटऑफ जाणार आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 28 जाणार आहे, विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे, एनटीबी कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे,
त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 28 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 50 पैकी 28 पर्यंत जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 35 पर्यंत कडाप जाणार आहे. तर त्यानंतर येते पोलीस पाल्य. तर पोलीस पाल्यांचा जो कडाप जाणार आहे, एससी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत, एसटी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत, विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचे 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. एनटीसी कॅटेगरीचा सुद्धा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीचा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. आणि एसबीसी कॅटेगरीचा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 50 पैकी जवळपास 50 पैकी 26 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा 50 पैकी या ठिकाणी 29 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर इथे एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट. तर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणार आहे, एससी कॅटेगरीचा 25 पर्यंत 50 पैकी, एसटी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत, आणि एनटीबी विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी विजय कॅटेगरीचा 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. आणि पोलीस पाल्यांचा सुद्धा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे विजय कॅटेगरीचा. ठीक आहे. त्यानंतर एनटीबी कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा, तर हा 26 पर्यंत जाणार आहे 50 पैकी. त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीचे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर 50 पैकी 26 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणार आहे, एसबीसी एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. एसबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी या ठिकाणी 25 पर्यंत जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 50 पैकी 36 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर होमगार्ड येते. तर होमगार्डांचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर 50 पैकी होमगार्डचा कडाप जाणार आहे, 34 पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 34 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे हा 34 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचा जो कडाप होमगार्डचा हा 38 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा होमगार्डांचा 37 पर्यंत जाणार आहे 50 पैकी. आणि एनटीसी कॅटेगरीचे जर असाल तर 38 पर्यंत 50 पैकी जाणार आहे. ठीक आहे. आणि एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 37 पर्यंत कडाप जाणार आहे. एसबीसी कॅटेगरीचे जर असाल तर एसबीसी कॅटेगरीचा 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत कडाप जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 40 पर्यंत कडाप जाणार आहे. त्यानंतर येते एससीबीसी कॅटेगरी. तर एससीबीसी कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे या ठिकाणी सर्वसामान्यांचा 38 पर्यंत कडाप जाणार आहे 50 पैकी. त्याचबरोबर महिला उमेदवार जर असेल तर महिला उमेदवारांचा 50 पैकी 33 पर्यंत जाणार आहे. स्पोर्टमॅन असेल एससीबीसी कॅटेगरीचे तर 50 पैकी 34 पर्यंत कडाप जाणार आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर 50 पैकी 34 पर्यंत कडाप जाणार आहे प्रकल्पग्रस्तांचा. भूकंपग्रस्त जर असेल तर 50 पैकी 34 पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर पोलीस पाल्य असाल एससीबीसी कॅटेगरीचे तर 50 पैकी 29 पर्यंत जाणार आहे. आणि होमगार्ड जर असाल एससीबीसी कॅटेगरीचे तर 50 पैकी जवळपास या ठिकाणी 38 पर्यंत जाणार आहे. आणि एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट असाल तर 50 पैकी 34 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे होमगार्ड एससीबीसी कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा. ठीक आहे. 50 पैकी 34 पर्यंत एससीबीसी कॅटेगरीचा. तर एवढा कडाप ज्या विद्यार्थ्यांकडून जाणार आहे, कारण की खूप कमी म्हणजे मार्क्स मुलांना या ठिकाणी फिजिकल मध्ये पडत आहे सीपी मुंबई पोलीस भरतीच्या. तर आता लवकरच सीपी मुंबईचं ग्राउंड ज्या विद्यार्थ्यांकडून संपणार आहे, तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.